आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। पुष्पा फेम अल्लू अर्जुनला जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर। हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी झाली होती अटक। अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये गोंधळ। मी शेतकऱ्याचा मुलगा चुकणार नाही, जगदीप धनखड यांचं विधान। तर मीही मजुराचा मुलगा असं म्हणत खरगेंचा पलटवार। संसदेमध्ये आजपासून 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। संविधानावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लोकसभेमध्ये उत्तर देणार। पैशांच्या जीवावर हिमाचल प्रदेश महाराष्ट्राचं सरकार पाडलं। पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्या, लोकसभेमध्ये प्रियांका गांधी यांची मागणी। मंत्रिमंडळ विस्ताराआधी नेत्यांच्या भेटीगाठी। दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला। संसदेला आपण राजकीय आखाडा करत चाललोय, अमोल कोल्हेंची टीका। कुठल्या नेत्याचे कुणासोबत संबंध आहेत, कोणता नेता कुणासोबत फ्लाईट सोबत मध्ये जातोय, यापेक्षा तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, असंही मत व्यक्त केलं। नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये महिला आमदारांसाठी विशेष सुरक्षा। 21 महिला आमदारांसाठी नागपूर आमदार निवासातील 1 मजला राखीव, चोख सुरक्षा व्यवस्था असेल। लवकरच नाशिक जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका। 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। नगराध्यक्षांच्या कालावधीमध्ये सुधारणा। 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षाचा कालावधी 5 वर्षांचा असेल।